आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय दीक्षा घेऊन नामस्मरण करणे अनिवार्य आहे. अध्याय बीरसिंह बोध, पान नंबर 123 वर. राजा बीरसिंहची सुंदर देई नावाची एक छोटी राणी होती. तिने देखील परमेश्वर कबीरजी यांच्याकडून दीक्षा घेतलेली होती. तिने बरेच सत्संग ऐकले होते. विश्वास कमी होता. नाम जपाची कमाई म्हणजे साधना करत नव्हती. जेव्हा राणीची शेवटची वेळ आली तेव्हा यमदूतांनी राजभवनात प्रवेश केला. नंतर यमदूतांनी राणीच्या शरीरात प्रवेश केला आणि अंतिम श्वासाची वाट पाहू लागले. त्यावेळी राणी सुंदर देईच्या शरीरात अस्वस्थता झाली. यमदूत दिसू लागले. राजाने राणीला विचारले की काय झाले. राणी म्हणाले की मला राजपाट, महाल, आभूषण काहीही चांगले वाटत नाही. राणी म्हणाले की साधू भक्तांना बोलावून परमात्मा यांची चर्चा करावी. साधू आणि भक्त येऊन परमात्मा यांची चर्चा तसेच भक्ती करू लागले. त्यापासून काही लाभ झाला नाही. राणीच्या शारीरिक यातना आणखी वाढल्या. अर्धा अर्धा म्हणजे अर्धा श्वास सुरू झाला. श्वास ओढत ओढत येऊ जाऊ लागला. हृदय कमळाला त्यागून जीव भयभीत होऊन त्रिकुटीच्या दिशेला पळाला. यमदूतांनी चहुदिशांनी घेरले. चारही यमदूत जीवाला घेरून म्हणाले की तुम्ही चला, हरी म्हणजे प्रभूने तुम्हाला बोलावले आहे. तेव्हा राणीच्या जीवाला सत्संगातील वचने आठवली. ती यमदूतांना म्हणाले की हे दुष्टांनो, अरे पाप्यांनो, तुम्ही इथे कसे आलात? आमचे सद्गुरू आमचे मालक आहेत. तुम्ही मला घेऊन जाऊ शकत नाही. माझे सद्गुरू धनी म्हणजे मालक यांनी मला नामदीक्षा दिली आहे. माझे गुरुजी आले तरच मी जाईल. हे बोलणे ऐकून यमदूत म्हणाले की जर तुमचा कोणी धनी म्हणजे मालक आहे तर त्याला बोलवा, नाहीतर आमच्या सोबत परमात्म्याच्या दरबारात चला. जीव म्हणाला की धरनी आकाश से नगर नियारा, तहा निवाजे धनी हमारा. अगम शब्द जब भाखे नाऊ, तब यम जीव के निकट नहीं आऊ. भावार्थ, अगोदर तर राणीला विश्वास होत नव्हता की जे सद्गुरुजी सत्संगात ज्ञान ऐकवत आहेत ते सत्य आहे. ती विचार करत होती की ही केवळ कथा आहे, कारण सर्व दास दासी हे आज्ञा मिळताच धावत येत होते. मनमर्जीने जेवण करत होती. सुंदर वस्त्र आभूषणे घालत होती. तिने विचार केला होता की असेच सुख टिकून राहील. ही तर पूर्वजन्माची बॅटरी चार्ज होती. वर्तमानात चार्जर मिळाला म्हणजे नाम मिळाले. तो सुरू केला नाही म्हणजे साधना केली नाही. जेव्हा बॅटरीची चार्जिंग संपते, बॅटरी डाऊन होते, तेव्हा सर्व सुविधा बंद होतात. मग ना पंखा चालतो ना बल्ब लागतो. बटन दाबत राहा, कोणतीही क्रिया होत नाही. त्याचप्रमाणे जीवाचे पूर्वजन्माचे भक्तिधन म्हणजे चार्जिंग समाप्त होते. सर्व सुविधा काढून घेतल्या जातात. जीवाला नरकात टाकले जाते. तेव्हा त्यास अक्कल येते. त्या क्षणी वेळ हातातून निघून गेलेली असते. केवळ पश्चाताप आणि रडणे शिल्लक राहते. राणी सुंदर देईने सत्संग ऐकलेले होते. पूर्ण सद्गुरू यांच्याकडून दीक्षा घेतलेली होती. नामस्मरणाची कमाई केली नव्हती. ती गुरुद्रोहित झाली नव्हती. गुरु निंदा करत नव्हती. राणीने सद्गुरूंचे स्मरण केले की हे सद्गुरू, हे माझे धनी, मला यमदूतांनी घेरले आहे. मज दासीला सोडवा. मी आपली दीक्षा घेतलेली आहे. आज मला समजले की अशा संकटात ना पती ना पत्नी ना मुलगा मुलगी, भाऊ बहीण, राजा प्रजा कोणीच सहाय्यक नसतो. राणीच्या जीवाने हृदयापासून सद्गुरुजी यांना साद घातली. क्षणात सद्गुरु कबीरजी तेथे उपस्थित झाले. राणीने धावत सद्गुरुदेव यांचे चरण धरले. त्याच वेळी यमदूत पळून हरी म्हणजे धर्मराजाकडे गेले आणि सांगितले की तिचा सद्गुरू आला. तर तिथे प्रकाश झाला. जीवाने सत्सुकृत नाम जपले होते. त्याला इतकेच आठवत होते.
यामुळे तिला यमदूतांपासून सोडविले, तसेच पुन्हा आयुष्य वाढवले. तेव्हा राणीने हृदयापासून भक्ती केली. मग सद्गुरू कबीरजी यांनी पुन्हा सतनाम सारनाम दिले व त्याची कमाई केली. संसार दुःखमय दिसू लागला. राज्य, धन, कुटुंब परक वाटू लागलं होतं. जाण्याची वेळ निकट आल्याचे जाणवत होते. यामुळे राणीने तन मन धन सद्गुरूंचरणी समर्पित करून भक्ती केली. तेव्हा सतलोकात गेली. तेथे परमेश्वर म्हणजे सत्यपुरुष यांनी राणीच्या जीवासमोर स्वतःचेच दुसरे रूप सद्गुरू यांना प्रश्न केला की, हे तारणहार, माझ्या जीवाला यमदूतांनी कसे रोखले? सद्गुरू रूपातील कबीरजी म्हणाले की, हे परमेश्वर, हिने दीक्षा घेऊन भक्ती केली नाही. या कारणाने हिला यमदूतांनी घेरले होते. मी सोडवले. परमेश्वर कबीरजी जीवाला म्हणाले की, आपण भक्ती का केली नाही? सतलोक मध्ये कशा आल्या आहात? मान खाली घालून जीव म्हणाला की, अगोदर मला विश्वास नव्हता. मग यमदूतांच्या यातना पाहून मला आपली आठवण आली. आपले ज्ञान सत्य वाटले. आपला धावा केला. आपण माझे रक्षण केले. नंतर मला परत जीवनदान दिले गेले. तेव्हा मी मनापासून आपली भक्ती केली. पूर्ण दीक्षा प्राप्त करून आपल्याच कृपेने गुरुजींच्या सहकार्याने मी इथे आपल्या चरणी पोहोचू शकले. सतलोकात गेल्यावर भक्ताला अन्य भक्तांकडे पाठविले जाते. सुंदर अमर शरीर मिळते. खूप मोठे निवासस्थान महाल मिळतो. विमान अंगणात उभे असते. सिद्धी आदेशाची वाट पाहत असते. त्वरित विजेसारख्या सक्रिय होतात. जसे विजेचे बटन दाबल्याबरोबर विजेवर चालणारे यंत्र त्वरित कार्य करू लागते, असे तिथे वचनाचे बटन आहे. जी वस्तू पाहिजे बोला, वस्तू पदार्थ आपल्याजवळ उपलब्ध होईल. जशी जेवण करण्याची इच्छा झाल्यास आपल्या भोजन स्थळी हालचाल सुरू होईल. ताट तांब्यात ठेवला जाईल. काही वेळात खाण्याची इच्छा झाली तर सिद्धीने उठून स्वयंपाकघरात ठेवले जातील. क्षणभराने इच्छा झाली तरी सुद्धा त्याच वेळी व्यवस्था होईल. फिरायला जाण्याची इच्छा झाली तर विमानात हालचाल झाल्याचे जाणवेल. विमानाच्या जवळ जाताच दार उघडेल. विमान सुरू होईल. ज्या द्वीपावर जाण्याची इच्छा होईल विचार केल्याबरोबर विमान त्याच दिशेला उडायला लागेल. इच्छा होताच ताजी ताजी फळे झाडावरून तोडून तुमच्या समोर आणून ठेवली जातील. सतलोकाची नक्कल हा काल लोक आहे. इथल्याप्रमाणेच स्त्री पुरुष कुटुंब आहे. सतलोकात दोन प्रकारे अपत्यांची उत्पत्ती होते, शब्दाने आणि मैथुनाने. ते हंस भक्तावर अवलंबून आहे. वचनाद्वारे अपत्य उत्पत्ती होणारे क्षेत्र हे सत्पुरुषाच्या सिंहासनाच्या चारही बाजूला आहे. स्त्री पुरुषांद्वारे कुटुंब असणारे क्षेत्र हे त्यानंतर आहे. वचनाने अपत्य उत्पन्न करणारे केवळ नरच उत्पन्न करतात. सतलोकात वृद्धावस्था नाही. स्त्री पुरुष क्षेत्रात मुले व मुली दोघेही उत्पन्न करतात, विवाह करतात, केवळ वचनाने. जी मुले उत्पन्न होतात ते काल लोकातून मुक्त होऊन गेलेले जीव जन्म घेतात. नंतर कधीही मृत्यू पावत नाहीत, ना वृद्ध होतात. जे सतलोकात मुक्त होऊन जातात त्यांना सर्वप्रथम सत्य पुरुषजी यांचे दर्शन करविले जाते. त्यावेळेस त्याचे स्वरूप तेच असते जसा तो पृथ्वीवरून आलेला असतो. परंतु खालून वृद्ध गेल्यास तिथे सत्पुरुषजी यांच्या समोर त्याच अवस्थेत व स्वरूपात जातो. त्याचा प्रकाश 16 सूर्यांच्या प्रकाशा इतका होतो. त्यानंतर त्याला त्या स्थानावर पाठवले जाते जे सगळ्यांहून वेगळे आहे. तिथे जाताच त्याचे स्वरूप तर तसेच राहते, परंतु त्याच्या शरीराचा प्रकाश 16 सूर्यां एवढा होतो. पण जर खालून वृद्ध गेला तर युवा अवस्था प्राप्त होते. तरुण असेल तर तरुणच राहतो. बालक असेल तर बालकच राहतो. तिथे काहींना सत्यपुरुषाच्या वचनानुसार स्त्री पुरुषाचे शरीर मिळते. काही बीज रूपात सत्पुरुषाद्वारे बनवली जातात. ज्यांचा पुन्हा एकदा सत्यलोकात कोणाच्या तरी घरात जन्म होईल, कुटुंब तयार होईल, त्या स्थानावर ते हंस एकदा जन्म घेतील. जे काल लोकातून
आणि अक्षर लोकातून मुक्त होऊन जातात, एकांत स्थानावर ठेवले जातात। ते दोन्ही क्षेत्रात जन्म घेतात, म्हणजे वचनापासून उत्पन्न होणारे आणि स्त्री पुरुषापासून जन्म घेणारे। स्त्री पुरुषांपासून उत्पत्तीची सरासरी जास्त असते। ही सरासरी 10-90 अशी असते, म्हणजे 10% जणांची वचनापासून उत्पत्ती, 90% जणांची विवाह पद्धतीने उत्पत्ती होत असते। सतलोकामध्ये स्त्री तसेच पुरुषांच्या शरीराचा प्रकाश 16 सूर्यांच्या प्रकाशा समान असतो। सुरुवातीला मिनी सतलोक मानसरोवर आहेत। तेथे दोघांच्या शरीराचा प्रकाश 4 सूर्यांसमान असतो। नंतर पुढे जातात। जेव्हा परब्रह्म यांच्या लोकात बनलेल्या अष्टकमलाजवळ पोहोचतात, तेव्हा हंस तसेच हंसनी म्हणजेच स्त्री पुरुष यांच्या शरीराचा प्रकाश 12 सूर्यांच्या प्रकाशा समान होतो। नंतर सतलोकामध्ये बनलेल्या भंवर गुहेत प्रत्येकाच्या शरीराचा प्रकाश 16 सूर्यांच्या समान होतो। प्रमाण कबीर सागर अध्याय मोहम्मद बोध पान नंबर 20, 21 व 22 वर दशमुकामी रेखता।